जय जवान जय किसान। रविराज साबळे हा व्हिडिओ तू पाय। आपण येत्या मार्च महिन्यामध्ये अर्थसंकल्प सादर करणार आहोत आणि त्यावेळी कोणत्या घटकाला पीक कर्जमाफी द्यायची हे ठरवू आणि त्यानुसार शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल असं अजित पवार यांनी सांगितलं। शेतकऱ्यांना आपलं सरकार 30 जूनच्या आत कर्जमाफी देणार असल्याचं अजित पवारांनी म्हटलंय। साताऱ्यामध्ये आयोजित कार्यक्रमामध्ये ते बोलले। बघितला 30 जूनच्या आत म्हणजे ते कधी पण होऊ शकते। जानेवारी होऊ शकते, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल कधी येऊ शकते। आणि त्या काट्रोल केला का 30 जून तारीख हे कर्जमाफीची होईल का नाही होईल। पण अजित पवारच्या मनाला अजित पवार बोलले काय का 30 जूनच्या आत कर्जमाफी होणार महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची। आणि तू व्हायरल होण्यासाठी बच्चू भाऊला टोमने मारासाठी त्या एक फक्त काय एक विळाच उचलला होता बदनाम करण्यासाठी। बघ रे आता बघ ना, ते नाही बघू शकन तुला, तुझ्या अंगाला आता काटे आले असन। हा शब्द तुले हे कळू वाटत असन आता तुले। सत्य कळू असते आणि कधीही सत्य कळू असते। अजित पवारने काय सांगितलं की 30 जूनच्या आत आम्ही कर्जमाफी करू। जानेवारी करू, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून कधीही करू शकतो। समजलं काय भाऊ? जरासा अभ्यास करायचा आहे, जरासा अभ्यास करायचा। काय निदान आहे ते बघायचं। कोणाला उगाच ट्रोल करून फेमस होण्याचं काही काम करायचं नाही। कारण बाबू शेतकरी नेते आहे बच्चू भाऊ कडू आणि त्यांना तू बदनाम करून टाकलं आणि बदनाम केलं तर केलं आणि तुला पैसे भरपूर आले असन। आता दर महिन्याला पैसा भरपूर आला असन कारण तू बच्चू भाऊच्या विरोधात गेला, भरपूर पैसा कमावला असन तू, बरोबर नाही काय। आणि बच्चू भाऊच्या नावावर एवढा फेमस झाला तू घरोघरी पोहोचला आणि शेतकऱ्याच्या भरोश्यावर खाऊन राहिला। कळलं काय? माझं काय म्हणणं एकच आहे की बच्चू भाऊला ट्रोल करणं बंद करतो। आता व्हिडिओ तर पाहिला ना। 30 जून 2026च्या आत कर्जमाफी होणार महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची। चॉकलेट घेऊन गेले, हे खाल्लं ते खाल्लं। तुझे वय आहे खायचं चॉकलेट, बच्चू भाऊचं नाही आहे। कारण बच्चू भाऊ 50-55 वर्षाचे झाले, त्या वयाचे लेकरं आहे त्याले बच्चू भाऊले, ते लेकराले चॉकलेट वाटते। समजलं काय बाबू? विचार करून बोलायचं असतं, विचार करून व्हिडिओ बोलायचं असतं। कारण आपण शेतकऱ्याला आपण फसवत आहोत ह्याचा विचार करायला पाहिजे त्या। कारण तू आतापर्यंत जेही सांगत सगळं पाखंडी सांगितलं, स्टोरी बनवली आणि सगळं त्या उचितपणा केला। मी सांगून दे बच्चू भाऊंना याला माफ कर म्हणून, मी सांगून देईन बच्चू भाऊ कडून नाही याला माफ कर म्हणून। याची गलती झाली, बच्चा आहे, माफ करण्याच पडता आहे ना, समज आहे बरोबर नाही क्या भाऊ? कारण आतापर्यंत जेवढे व्हिडिओ बनवले असन ते सगळे व्हिडिओ डिलीट मारून दे। बच्चू भाऊच्या खिलाफत केले असन त्या सगळे डिलीट व्हिडिओ मारून दे आणि एक व्हिडिओ बनवून घे बच्चू भाऊच्या नावानं की बच्चू भाऊ मला माफ करा, माझा गैरसमज झाला होता। आता 30 जूनच्या आत अजित पवार साहेब हे कर्जमाफी करणार आहे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची। अबे 8,000 ते 9,000 सोयाबीनले भाव झाला म्हणते, 8,000 7,000 सोयाबीनले भाव आहे म्हणते। कोणाच्यामुळं? बच्चू कडूच्यामुळं। कळलं काय? बच्चू कडूच्यामुळं हे जे भाव वाढले सोयाबीनचे आता म्हणते का बच्चू कडूच्यामुळं भाव वाढले सोयाबीनले। कळलं काय? आणि मी तर अजून मार्केटात गेलो नाही पण बातम्या बघू मी झालो मॅट। आता मी आज मार्केटला जाणार आणि मार्केटला शूट करणार खरीच भाव आहे वाढले का काय। बाबू मला कसं असते, मला सगळं रियालिटी पाहिजे आणि माझ्या शेतकरी बांधवांना मी पुरी रियालिटी दाखवत असतो, खरं आहे की खोटं आहे। आज मार्केटमध्ये जाणार, सोयाबीनचा भाव काय खपून राहिला चांदूरबाजार तालुक्यात दलालीमध्ये मी हे बघणार आणि व्हिडिओ शूट करणार आणि तुम्हाला दाखवणार। कळलं काय? समजलं काय? पण माझं म्हणणं एकच आहे 30 जून 2026च्या आत कर्जमाफी होणाऱ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची आता फटाके फोडून घ्या। आणि हा रविराज साबळे हा फक्त सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी, पब्लिसिटी पाहण्यासाठी, प्रसिद्धी पाहण्यासाठी, पैसा कमवण्यासाठी फक्त शेतकऱ्याला भडकवत होता, दुसरं काहीच नव्हता करत। हे मी अटल बोललो होतं आणि खरं झालं। कारण 30 जून 2026च्या आत महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची सरसकट कर्जमाफी होणार। कारण अजित पवारने घोषित केलं हे, कळलं काय? आणि माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना असे झाकण झुलेच्या मागं लागू आपली मनस्थिती खराब करू नका। आधीच आपण शेतकऱ्याच्या वाली कोणी नाही, आपलं आधी शेतकऱ्याचं हित कोणाला दिसत नाही,
कोणी धावून येत नाही, कोणता नेता येत नाही, कोणता मंत्री येत नाही, कोणता संत्री येत, कोणता अधिकारी येत नाही. तो बच्चू कडू जो एक धावून आला आणि शेतकऱ्याच्या हितासाठी समजलं काय. त्याच्यामुळंच महाराष्ट्रातल्या सरकारने विडा उचलला तारखेचा. नाही तर आतापर्यंत आपल्याला तारीख भेटलीच नव्हती, तारीख देत नव्हती, कोणीच नव्हते देत. पण बच्चू कडून तारीख तर आणली. आता त्याच्या आत कर्जमाफी होणार आणि हेच बच्चू भाऊचा विजय आहे. कळलं काय. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनो तुमची कर्जमाफी होणार. आता माझ्या अंगावर कर्जमाफी नाही आहे, मला मालाले भाव पाहिजे फक्त, दुसरं काहीच नाही. पण आता तुमचं कर्जमाफी होणार, सरसकट होणार. खुशीचे दिवस आले आहेत. आणि अशा झोलमालसारख्या लोकांच्या, रविराजसारख्या लोकांच्या गोष्टी ऐकतनं बंद मारा. अशानं लोक शेतकऱ्याच्या मतिमंद होते, शेतकरी डोकं चालत नाही शेतकऱ्याचं, अशानं आत्महत्या करते. कारण एक दिलासा भेटला होता, आता तो दिलासा अस्तित्वात येणार आहे काही महिन्यातच. लोक म्हणे 30 जून 2026 तारीख पटली नाही, आम्हाला पटली नाही. रविराज साबळे 30 जून दररोजची तारीख 2026 तारीख पटली नाही, पाहिजे नाही तारीख आहे. याच्या आत का नाही कर्जमाफी झालं. आता कर्जमाफीची गरज आहे. मग एक काम कर, उठाठो तू कर ना, निघ रस्त्यावर उपोषण कर, मोर्चे काढ, तू कर. आम्ही त्या पाठीशी आहे. बरोबर नाही का महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना. कमेंट करून सांगा, फॉलो करजा, शेअर करजा. खरं बोलत असेल तर तू कर ना उपोषण, तू निघ, तू कर आंदोलन. आम्ही त्या पाठीशी आहे. दे शेतकऱ्याला पूर्ण न्याय. खरा तू शेतकरी पोरगा असेल तर दे ना. उगाच लेका धिंडोटा पेटवू नको आणि शेतकऱ्याला भडकू नको. व्हायरल होण्यासाठी तू काहीही करतं, एवढं काही बोलून व्हायरल होण्यासाठी. अरे ते व्हिडिओ किती साजरे होते रे. मी पहिले 5 व्हिडिओ ते तू शेतकऱ्याच्या हितासाठी बोलत होता, शेतकऱ्यासाठी करत होता. तू उगाच त्या टिंटूना दुसराच वाजवणं चालू केला. ट्रोल म्हणजे व्हायरल कसं व्हाव, लोकांना ओळखलं कसं पाहिजे, आपल्याला पैसा कसा कमाव. मग एकच उपाय आहे काय, बच्चू कडूला ट्रोल करा. बस बच्चू कडूला ट्रोल करा. कारण बच्चू कडू आहे आता, यानं केली कर्जमाफी. आधीला ट्रोल करा आणि सांगा, लोकांना भडकून द्या की 30 जून 2026 तारीख हे फोकलट आहे. 30 जून 2026 तारीख तिला कर्जमाफी होणार नाही, हे नाही होणार, ते नाही होणार. म्हणजे शेतकऱ्याला द्या भडकून, लावा आगा. अबे आग लावणं होते नाही, कोण विजवणं होत ले का काय. कुठे चेहरा भला गोरा दिसतं तू, म्हणा एवढा कायटा आहे मला माहीत नव्हतं ले का. एवढा कायटा तू म्हणा ना, मला माहीत नव्हतं. अबे सुधर जरा ले का, सुधर. बरोबर नाही आहे हे लोक शेतकऱ्याला भडकवणं. तू शेतकरी, मी शेतकरी, तुझ्या बापही शेतकरी, मी माझ्या बापही शेतकरी. उगाच आपण शेतकऱ्याला टोमणे मारू आपण काय करू राहिलो, शेतकऱ्याची काय करू राहिलो, बेइज्जती करू राहिलो आपण. बेइज्जती न करता आपण निदान विचार करायला पाहिजे का शेतकऱ्याची हित कायच्यासाठी आहे. आधीच तर आपल्या शेतकऱ्याच्या मागून कोणी येत नाही, मंत्री येत नाही, संत्री येत नाही, कोणी पक्षाचा धावून येत नाही. कर्जमाफीसाठी काय, मालाला भाव यासाठी काय कोणीच येत नाही. आधीच आपल्या महाराष्ट्रातला शेतकरी आत्महत्या करून राहिला. हे दिसून नाही राहिलं. ते बच्चू भाऊला दिसलं बा, ते बच्चू भाऊनं उपोषण केलं, पायी फिरले, आंदोलन केलं, त्याच्यामुळे हे अस्तित्वात दिसून राहिलं. आता 30 जून 2026 तारीख होती, त्याच्या आत कर्जमाफी होणार महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची. विचार करा बरं. विचार करायची गोष्ट आहे. आता होणार लवकरात लवकर तुमची कर्जमाफी. नाही तर जास्त करून मराठवाड्यातल्या शेतकऱ्याच्या अंगावरचं कर्ज आहे राजा. जास्त करून आमच्या विदर्भातलं कमी आहे, मराठवाड्यात जास्त आहे कर्ज. मी असं म्हणत नाही शेतकरी अलग आहे, नाही, शेतकरी एकच आहे. शेतकऱ्याची जात नसते, धर्म नसते, हे मला माहीत आहे. म्हणून ह्याच कारणानं म्हणून राहिलो की सगळ्यात सरसकट शेतकऱ्याची कर्जमाफी होणार. आता खुशीचे फटाके फोडा, लाडू खा, चिवडा खा. पण उगाच्या चाकण झुकले रविराज साबळे सारख्या लोकांच्या मागं लागून स्वतःचं दिमाग भ्रमित करू नका. कारण बच्चू भाऊच्या विरोधात भरपूर लोक आले होते, भरपूर. यानं एवढं भडकवलं. अबे लोक चांगलं होत नाही ना आपले रविराज साबळे करणं दुसऱ्याचं, तर वाईटही नाही सोचाव. कारण एक दिवस असा येईन, जेवढा तू उचललेला आहे ना तेवढाच लोक तुला खाली पाडणार. एक दिवस असा येईन. कारण बेटा कसं असते, आपलं अस्तित्व मेन म्हणजे अस्तित्व तू शेतकऱ्याचं अस्तित्व आहे. शेतकऱ्याच्या पोटी झालेला जन्म आहे तुझ्या, ती अस्तित्व शेतकऱ्याचे आहे. आणि शेतकऱ्याच्या हितासाठी चांगलं कर, वाईट नको बोलू. का आधीच कोणी शेतकऱ्याच्या हितासाठी काही करत नाही. आणि तुले रस्त्यावर निघायचं असेल तर बिंदासे उपोषण कर, आंदोलन कर आणि एका महिन्यात तू कर्जमाफी करून दे. एका महिन्यात कर, 15 दिवसात कर, डिसेंबर महिन्यात कर. या 2025 मध्ये तू कर्जमाफी झाली पाहिजे. तेव्हा मी म्हणून हा शेतकऱ्याला शेअर वगैरे बा
मग घरोघरी मी एकच म्हणन, रविराज साबळेचा दररोज मी व्हिडिओ बनवतो त्या नावानं, रविराज साबळेचा फोटो लावा घरोघरी, पूजा तेले पायदून पाणी प्या, असा म्हणन मी. समजलं काय? असा म्हणन मी. तुले तारीख मान्य नसन, तुला लवकरात लवकर कर्जमाफी पाहिजे असन का अंगा त्या अंगावर मला विचार कर तू. 8 महिन्याची तारीख दिली होती ना, आता अजित पवार काय म्हणून राहिले, 8 महिन्याच्या आत कर्जमाफी होणार. मग विचार कर किती खुशीची बाब आहे. 8 महिन्याच्या आत कर्जमाफी होणार आहे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनो, लवकरच होणार आहे. 26 मध्ये जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून एवढ्या महिन्याच्या आत, म्हणजे एवढ्या महिन्यात कधी ना कधी कर्जमाफी होणार. समजलं काय? आणि हे खुशीची बाब आहे. ह्या त्याला सांगून दे जा झाकण झुल्याले, रविराज साबळेले, का त्याला समजलं पाहिजे का नाही बा. बरोबर बोलून आला बच्चू भाऊ. आणि बच्चू भाऊवर टिप्पणी करणं बंद मारजो, कारण तू जास्त बोलतो, टिप्पणी करतो, एवढा बोलतो की खतरनाक. तुला असं वाटतं का आला का मी एखादा पंतप्रधान झालो, एखादा मंत्री झालो का संत्री झालो. अबे शेतकऱ्याच्या हितासाठी कर, शेतकऱ्याच्या हितासाठी बोल. हे नाही होत ते ऐकून. तू फक्त ट्रोल करतो राजकारणातल्या लोकायले. अबे कर ना ट्रोल, मी काम तो नाही. ट्रोल कर ना, मी काम तो नाही. मी कोण्या पक्षासाठी बोलत नाही, मी कोण्या नेत्याची कोण बोलत नाही, मी बोलतो शेतकऱ्यासाठी. आतापर्यंत शेतकरी एक नव्हता, आता झाला. आणि आता तू भांडणं लावायचा धंदे करत असन, फूट पाळण्याचे धंदे करत असन, हे चुकीची बाब आहे का चांगोल्या. कळलं काय? हे चुकीची बाब आहे. ह्या कारणामुळे मी तुला सांगून राहिलो की बाबा की तू असे चांगले धंदे करू नको. चांगले धंदे करायचे असेल तर इकडे कर. शेतकऱ्याला काय उगाच बदनाम करतं, शेतकरी नेत्याला उगाच काय बदनाम करतं. मला सांग बरं, एवढा व्हिडिओ काढून आला तू किती वर्षापासून काढून राहिला, तर शेतकऱ्यासाठी एखादं आंदोलन केलं बे त्या का उपोषण केलं? फकण टिकला नुसता फिरत राहतं, इकडे तिकडे व्हिडिओ काढत राहतं. 10 बाय 12च्या रूममध्ये व्हिडिओ काढतं तू. एखादं एक तू झाकण तुला टिन टपर व्हिडिओ काढते. ॲपलचा फोन, ॲपलचं हेन ते लाल फळ नाकाला घुसून लाल फळाच्या अंगात नाकात घुसतं आरपार, तोंडाला दाखवतं. अबे काय दाखवून काय करतं तू? तुझी शेती तुझ्यासाठी, आमच्यापर्यंत आम्ही शेती करतो, तुझ्यापर्यंत तू शेती करतं. हे बरोबर नाही आहे, हे चुकीची बाब आहे. पण दाखवतो तू असं काय तीर मारले त्या. अबे काही तीर मारले नाही, ती तू शेतकरीच आहे. तू शेतकरीच आहे. एका अधिकाऱ्याच्या ऑफिसमध्ये गेला तुला खालीच बसा लागेल, खुर्ची नाही भेटत. कारण शेतकऱ्याच्या अवकात तेच आहे. कळलं काय? शेतकरी किती काही पोशिंदा असन, पालनहार असन, अन्नदाता असन, पण त्याची इज्जत चिल्लरसारखीच आहे. पैशाची नाही, चिल्लरची इज्जत आहे त्याची. त्याच्यानं तुलाही सांगून राहिलो का तू चिल्लर बनू नको. आणि शेतकऱ्याच्या हितासाठी काही करत असेल तर रस्त्यावर निघ, मोर्चे काढ, उपोषण कर. ते नाही होत त्याऐकून फक्त बच्चर बकरीसारखं बचर करणं होते, म्या करणं. अरे उगाच जिडोंडा पेटून स्वतःला व्हायरल होण्यासाठी काहीही बोलणं. काही तथ्य आहे का याच्यात? काही तथ्य आहे का याच्यात? सांग बरं, काही तथ्य आहे काय? नाही आहे ना. मग तुला शोभलं का या गोष्टी? शोभत नाही ना आपल्याला, आपण करायचं नाही. समजलं काय? बरोबर बोलतो तर फॉलो करा, शेअर करा, कमेंट करा. जय जवान जय किसान.